नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत असं तुमचं या व्हिडिओत. तर आज मी बनवते मेथीची भाजी. तर मी रात्रीच भाजी साफ करून ठेवलेलं आहे आणि सकाळी उठल्यावर पाण्यात घालून ठेवलं म्हणजे सगळी माती निघून जाऊ कमी म्हणून. ह्या इकडे फोडणीसाठी तयार करून घेतले. तर ही चण्याची डाळ होती, ती पण मी सकाळीच भिजत घातलेलं आहे. त्यानंतर इकडे कांदे चिरून घेतले, त्यानंतर मिरची आणि वरून टाकूसाठी खोबरा. तर आमच्याकडे दर गुरुवारी मेथीची भाजी असताच, कारण बुधवारी आमच्या विरांचो आठवडी बाजार असता, त्यामुळे गुरुवारी आमका मेथीची भाजी मिळताच. त्यामुळे गुरुवारची भाजी आमची फिक्स असतं. तर भाजी मी बारीक चिरून घेतले विळीवरती आणि एक साईडला गॅसवरती कढई तापत ठेवलेलं आहे. जशी कढई चांगली तापली ना, तशी त्यात लगेच मी तेल ओतून घेतले. हे आमचा घरगुती भुईमुगाचा तेल असा जो मी आईकडनं घेत आहे आणि बत्तीसाठी वगैरे आम्ही विकत आणतो, पण जेवणासाठी आम्ही घरगुतीच वापरतो. तर जसं तेल तापला ना, तसं मी त्यात लगेच कांदो आणि मिरची टाकून घेतले तेलात आणि चांगली परतवून घेतली. तर माझ्या मिस्टरांका पण मेथीची भाजी खूप आवडतं, म्हणजे खूप सारे असे पदार्थ पुढ्यात करून ठेवले ना आणि त्यात मेथीची भाजी असली तर ते पहिली मेथीचीच भाजी निवडतील, एवढी आवडतं. आणि थोडंसं कडू पोटात जाऊ काही हव्या, कारण आरोग्यासाठी पण चांगलं असतं. त्यामुळे आमच्याकडे आठवड्यातून एकदा मेथीची भाजी ही नक्कीच बनतं. तर मी इकडे ना मिरची आणि कांदो तेलातनं चांगलं परतून घेतलं आणि कांदो लवकर भाज्या खाऊ ना म्हणून त्यात थोडासा वरनं मीठ टाकले आणि पुन्हा एकदा परतून घेतले, जेणेकरून कांदो पण मीठ टाकल्यामुळे लवकर भाजतं. तर इकडे कांदो आणि मिरची जशी भाजली ना, तशी मी त्याच्यातनं डाळ टाकले. चण्याची डाळ होती आणि ती पण थोड्या वेळ अशी तेलात परतून घेतले, कारण चण्याची डाळसुद्धा चांगली शिजावी, नाहीतर मग डाळ अशी कच्ची राहते आणि मग भाजीत पण ती खाताना पण खूप कच्चीच लागतात. त्यामुळे तीसुद्धा मी कांद्याबरोबर तेलात परतून घेतली चांगली. तर डाळ जशी शिजली ना, तशीच मी भाजी चिरून घेतली आणि ती भाजी पण टाकून घेतली वरती आणि भाजी पण एकदा चांगली अशी परतून घेतली, जेणेकरून कांदा मिरची आणि डाळ अशी चांगली लागत हवी एकसारखी. त्यामुळे मी भाजी पण बरोबर परत एकदा परतून घेतली. मेथीची भाजीसुद्धा ना जास्त वेळ लागत नाही बनवून, लवकर होता आणि ती वाफेवर पटकन शिजता. त्यामुळे मी ताटात पाणी घेऊन ना वरती वाफेवरती भाजी शिजत ठेवली. भाजी जशी ना वाफेवरती शिजली ना, बघा तशी परत एकदा पूर्ण अशी ढवळून घेतले सगळी आणि त्यानंतर वरून भाजीत खोबरा टाकून घेतले. कोकणात म्हटल्यावर ना जेवणात खोबरा हे असताच आमच्याकडे, म्हणजे कोणतंही असून देत त्यात खोबरा हे लागतंच. खोबरा एकदा घालून ना परत सारखे असं पसरवून घेतले आणि वरती थोडा वेळ 5 मिनटं असेच वाफ काढत ठेवले आणि आपली मेथीची भाजी तयार असं.